निष्ठाठायी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांनी जगप्रसिद्ध सुप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो विन्सी ह्याचं नाव नक्कीच ऐकलं असेल. त्यांची अनेक अशी चित्र जगप्रसिद्ध आहेत. त्यांना अनेक असे शिष्य होते, पण त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची पद्धत होती. ते जेव्हा चित्र रंगवायचे ते पूर्ण करण्याअगोदर आपल्या शिष्यांना बोलवायचे आणि त्यांना सांगायचं, राहिलेलं चित्र तुम्ही पूर्ण करा. कधीकधी शिष्यांना आश्चर्य वाटायचं, परंतु ते त्यांच्या गुरुने सांगितलेलं चित्र पूर्ण करायचे आणि ते चित्र सुंदर दिसायचे. जेव्हा लिओनार्दो विन्सी ह्यांना विचारण्यात आलं की तुम्ही चित्र पूर्ण न करता आपल्या शिष्यांना पूर्ण करण्यास कशासाठी सांगता, तेव्हा ते म्हणायचे की मी जे कार्य सुरू केलेलं आहे ते माझ्या शिष्यांनी पूर्णत्वास न्यावं अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मी त्यांना तसे करायला सांगायचो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज पवित्र देऊळ माता प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाचा सोहळा आनंदाने साजरा करत आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवरील कार्य पूर्ण केल्यानंतर सदेह स्वर्गात गेला आणि त्याच्या शिष्याने ह्या गोष्टीची साक्ष आपल्याला दिलेली आहे. आजच्या पहिल्या वाचनात जे प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेलं आहे, आपल्याला संत पेत्र सांगत आहे की येशू ह्या जगात आलेला होता, देव मनुष्य झाला, आम्हामध्ये राहिला, तो गरीब राहिला आणि त्याने सुवार्ता प्रचाराचं काम केलं. आणि येशू सुवार्ता प्रचार करत असताना येशूने यातना सहन केल्या, त्याला क्रुसावर खिळण्यात आलं आणि तो क्रुसावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला. आणि येशू मेलेल्यातून उठल्यानंतर पुनरुत्थानित झाल्यानंतर 40 दिवस ह्या पृथ्वीवर राहिला, आपल्या शिष्यांना साक्ष दिली, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना मजबूत केलं आणि त्यांचा निरोप घेऊन स्वर्गात गेला. आणि स्वर्गात जाताना त्यांना आज्ञा दिली की तुम्ही सगळेजण या गोष्टीचे साक्षीदार आहात, तुम्ही जा आणि हे सुवार्ताचं काम पूर्ण करा. आणि आपल्या शिष्यासमोर येशू स्वर्गात घेतला गेला आणि त्यावेळेला 2 दूत हजर राहिले आणि त्यांनी शिष्यांना सांगितलं की तुम्ही जे आज बघत आहात की येशू स्वर्गात घेतलेला आहे, येशू तसाच एक दिवस पुन्हा परत येणार आहे. आजचं दुसरं वाचन जेफिसकरास लिहिलेल्या पत्रातून घेतलेलं आहे. त्या वाचनामध्ये आपल्याला सांगण्यात येतं की येशू स्वर्गात घेतला गेला, येशू आपल्यासाठी मनुष्य झाला, या पृथ्वीवर आला आणि जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो आणि त्याच्या सुवार्ता प्रचाराचं काम करतो, एक दिवस त्यालाही स्वर्गाचा अनुभव येईल, त्यालाही देव स्वर्गात घेईल. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचं शुभवर्तमान जे मत्ते लिखित शुभवर्तमान आहे आणि त्यामध्ये आपण ऐकतो की येशूने आपल्या 12 शिष्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी बोलावलं आणि त्यांना येशूने सांगितलं की मी तुम्हाला आज्ञा देत आहे, जो अधिकार मला दिलेला होता तो अधिकार मी तुम्हाला देत आहे. तुमच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव होणार आहे आणि तुम्हाला आज्ञा देतो की सर्व जगामध्ये जा आणि शुभवर्तमानाचा प्रचार करा. देवाची चांगली बातमी सगळ्यापर्यंत, शुभवर्तमान सगळ्यापर्यंत पोहोचवा. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जे कार्य येशूने सुरुवात केलेली होती ते कार्य येशूने आपल्या शिष्यांना सोपवून दिलेलं आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
येशू ह्या जगात आलेला देवाचं प्रेम देण्यासाठी, देवाची दया दाखवण्यासाठी, आणि ती दया आपण सुद्धा इतरांना दाखवली पाहिजे, एकमेकाची सेवा केली पाहिजे, आणि आपल्याला सुद्धा ह्या दैनंदिन जीवनात स्वर्गाचा अनुभव येऊ शकतो. एक गुरु होता, प्रसिद्ध होता, त्याचे अनेक शिष्य होते आणि तो पवित्रही होता, परंतु रोज रात्री तो गायब व्हायचा. शिष्यांना संशय यायचा की आपले गुरुजी जातात कुठे. एक दिवस रात्री 2 शिष्यांनी त्याचा पाठलाग केला बघण्यासाठी की गुरु कुठे जातात, आणि ते बघून आले की गुरु काय करत होते. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सगळ्या शिष्यांनी विचारलं की गुरु स्वर्गात गेले होते का. त्यांनी सांगितलं, होय, गुरु स्वर्गात गेलेले होते आणि त्याहीपेक्षा उंच गेलेले होते. तर गुरु काय करायचे, वेश पालटण करून जाऊन गरिबांची, कुष्ठरोग्यांची सेवा करायचे आणि स्वर्गात जायचे. होय माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आज येशू ख्रिस्त आपल्याला तीच आज्ञा देत आहे की जगात सर्व बाजूने जा, सर्वत्र जा. तुम्हाला पवित्र आत्म्याचे वरदान मिळालेले आहे. तुम्ही माझी सुवार्ता ऐकलेली आहे, प्रेमाची, क्षमेची सुवार्ता ऐकलेली आहे. ती सुवार्ता सर्वांपर्यंत पोहोचवा, आणि ते कार्य जर तुम्ही पूर्ण केलात तर तुमचेही, आपल्यामध्ये ही आशा निर्माण होईल की आपणही एक दिवस स्वर्गात जाऊ. आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की आपणही स्वर्गात जाऊ. येशू नक्कीच आपल्याला स्वर्गात नेईल जर आपण विश्वास ठेवला आणि येशूचे कार्य पुढे चालू ठेवले. तर आज आपण सगळ्यासाठी प्रार्थना करूया, देऊळ मातेसाठी प्रार्थना करूया. येशूने केलेलं, दिलेलं कार्य आपण सगळ्यांनी पूर्णत्वास न्यावं. आमेन.